नमस्कार, मी स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। तर आज आपण पनीरची भाजी बनवणार आहोत, शाही पनीर म्हणून। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे रेसिपी बनवण्यासाठी पॅन मध्ये एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे। तेल गरम झालं की यात पनीरचे तुकडे घालायचे। तर इथे पनीरचे तुकडे मी छोटे केलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार पनीरचे तुकडे छोटे किंवा मोठे असे करू शकता। त्यात तिखट घातलं, पनीर गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। याच पॅन मध्ये बटर घातलं, 1 चमचा एवढं बटर घेतलेलं आहे आणि तेल घालायचं। त्यातच पाव चमचा जिरे घालायचं। जिरं तडतडलं की तमालपत्र घालायचं आहे, दालचिनीचा 1 तुकडा, लाल बेडगी मिरची घालायची आहे, चक्रफूल घातलं आणि 2 ते 3 लवंग घातल्या। यातच उभा चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालायचं। कांदा टोमॅटो घातल्यानंतर यात 8 ते 10 काजूचे तुकडे, लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक घातलेला आहे। हे मस्त फ्राय करून घ्यायचं आहे तेलात। हा मसाला शिजवण्यासाठी अर्धा ग्लास एवढं नॉर्मल पाणी घातलेलं आहे। त्यावर झाकण ठेवायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवर एक 5 ते 10 मिनिटं हे मसाला शिजवून द्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता मसाला शिजलेला आहे। त्यातून तमालपत्र काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरला प्युरी करून घ्यायची आहे। तर इथे वाटण तयार झालेलं आहे। जर तुम्ही स्नेहल्स किचनला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर याच पॅन मध्ये एक मोठा चमचा तेल घातला, त्यात बटर घातलं आणि बेडगी मिरची किंवा लाल तिखट घातलं तरीही चालेल। हे तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आणि त्यात जे आपण वाटण तयार केलेलं आहे ते घालायचं। तेही छान फ्राय करून घ्यायचं आहे। यातच पनीरचे फ्राय केलेले तुकडे घातले। तर इथे कसुरी मेथी घालायची। त्यानंतर फ्रेश क्रीम घालायचं आहे। इथे अमूलचं फ्रेश क्रीम वापरलेलं आहे। जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुम्ही घरात जी मलाई तयार होते दुधाची तेही यात घालू शकता। चवीनुसार मीठ घालायचं आणि त्यावर झाकण ठेवून एक 5 मिनिटं चांगली वाफ येऊन द्यायची। तुम्ही इथे बघू शकता क्रीमी अशी शाही पनीरची भाजी तयार आहे। नक्की ट्राय करून बघा, खूप सोपी पद्धत आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।